निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष असं नाव जाहीर केलं. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद. घड्याळ मनगटावरून पाकिट मारल्यासारखं चोरलं. आमचं मनगट मजबूर आहे. आमचा पक्ष, आमचं नाव शरद पवार हे मी आधीच सांगत होतो. आयोगाचा निर्णय दुटप्पी संभ्रम करणारा आहे. हा पक्ष बळकट करण्याचे कोणाचे प्रयत्न होते? हा पक्ष कोणी मोठा केला? यावर धडांत खोटं निवडणूक आयोग बोलते. निवडणूक आयोग कठपुतली. निवडणूक आयोगाला 30 तारखेला जे घडलं ते टाळायचं होतं. बंद खोलीत काय घडलं ते दाखवायचं नव्हतं. उदाहरण देतो, कोणाला माहित नसेल, ते सिंगापूरला गेले होते. सिंगापूरला एक पुस्तक वाचलं त्यांनी आणि हे त्यांना ते एक नवीन सिटी अशी त्यांच्या मनात आली. उतरले विमानातनं, लगेच कॅबिनेटला गेले. कॅबिनेटमधनं सगळ्या सेक्रेटरीला मला येऊन भेटा. त्यांना सगळ्यांच्या मनात घातलं की आपल्याला बीकेसी मध्ये हे बनवायचंय. सगळ्या सेक्रेटरीनी विरोध केला. ते म्हणाले आपण बनवायचं म्हणजे बनवायचं. आणि आजची बीकेसी जी मुंबईत उभी आहे ना, सर्वात महागडी वास्तू जिथे मिळते, ती देण महाराष्ट्राला आणि मुंबईला दिली आहे शरद पवारांनी. त्यांची पार्टी फोडून किंवा त्यांच्या त्या कार्यक्रम. महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, हो लय हुशार आहे महाराष्ट्रातली जनता. आणि ते चिन्ह भिन्न काय नसतं हे आता तुम्हाला खूप वेळ झाला माहिती पाहिजे. 1977 साली जनता पार्टीची स्थापना झाली. तेव्हा तर तुमचा टीव्ही पण नव्हता. 1 महिना होता निवडणुकीला. जयप्रकाश नारायणांनी सगळ्यांची मोठ बांधली होती आणि पहिल्यांदा त्यांनी चिंता घेतलं नांगरधारी शेतकरी. आणि त्यांची घोषणा होती देशासाठी कष्टकरी नांगरधारी शेतकरी. आणलं सत्तेवर. लोकांच्या मनात असलं तर इंदिरा गांधींचाही पराभव 1,80,000 मतांनी रायबरेलीत जयप्रकाश नारायणांच्या हातात नव्हतं. अलाहाबादचा बादशाह ओळखला जायचा हिम्मती नंदन बहुगुणा, तेही 1,80,000 मतांनी हरले होते. ग्वाल्हेरमध्ये अटल बिहारी वाजपेयी 1,80,000 मतांनी हरले होते. लोकांचा काही भरोसा नसतो. लोक इथपर्यंत सहन करतात, ह्याच्यावरती गेली की कापून टाकतात. महाराष्ट्रात ती वेळी दावा करने वाले अरे छोड़ो यार, सबके दावा करने दो. हम बड़ा पाव खा के जिंदा रहने वाले आदमी है, मिसल पाव खाएंगे. हमको थोड़ी 5 स्टार लगता है खाने के लिए. अरे भूखे पेट लड़ेंगे उसके लिए जिसने हमको हमारा निर्माण किया है. सब पे दावा बोलने दो उसको, सब पे. शरद पवार पे तो दावा नहीं बोल सकते ना अभी. ताकत तो शरद पवार है. उनको तो सिर्फ क्या फंड, बिल्डिंग ये दिखती है. शरद पवार का दिल नहीं दिखा उनको. दिल तोड़ के चल दिए. सर अजित पवार गटात